स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलीय। कमी पैशांत जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या टोळीचा मलकापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। केवळ 35,000 रुपयांच्या बदल्यात 3.5 लाख रुपयांचे नोटा दाखवून लूटमार करण्याच्या तयारीत असलेल्या 2 संशयितांना पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी अटक केली। त्यांच्या ताब्यातून चिल्ड्रन्स बँकच्या तब्बल 699 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। पैशांचा मोह माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकतो याचे ज्वलंत उदाहरण बुलढाण्यातील मलकापूर येथे पाहायला मिळाले। हैदराबादहून आलेल्या काही व्यक्तींनी 35,000 रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात 3.5 लाख रुपयांच्या नोटा देण्याचे आमिष दाखवत लूटमार करण्याचा कट रचला होता। मात्र या प्रकाराची गोपनीय माहिती मलकापूर शहर पोलिसांना आधीच मिळाली होती। माहिती मिळताच पोलिसांनी शहरात सापळा रचून कारवाई केली। या कारवाईत ईश्वर अशोक मेहसरे वय 34 आणि गौतम मुकुंदा तायडे वय 22 या दोघांना ताब्यात घेण्यात आले। झडतीदरम्यान पोलिसांना मोठा धक्का बसला। संशयितांकडून चिल्ड्रन्स बँक ऑफ इंडिया असे छापलेल्या 500 रुपयांच्या तब्बल 699 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या। याशिवाय गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक मोटारसायकल आणि 4 मोबाईल फोन असा एकूण 95,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली। या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत। दिनांक 16/6/2026 रोजी पोस्टे हद्दीमध्ये डीबी पथक PSI शुभम बरदाडे त्याचप्रमाणे डीबी पथकातील अंमलदार हे पेट्रोलिंग फिरत असताना त्यांना दिलेल्या सूचनेप्रमाणे शहराबाहेरील नागरिक गोंधळलेल्या स्थितीत जर मिळून आले तर त्यांच्याशी संवाद साधून काय कामासाठी आणि कोणत्या हेतूने मलकापूर शहरामध्ये आलेले आहेत याची चौकशी करण्याबाबत सूचित केलेले होते, आदेशित केलेले होते। त्याप्रमाणे आज 2 इसम हैदराबाद इथून मलकापूर या ठिकाणी आलेले होते। त्यांची डीबी पथकाने विचारपूस केली तर त्यांनी इंस्टाग्रामवरून काही व्हिडिओ बघून 35,000च्या बदल्यात 3,50,000 रुपये मिळतात अशा प्रकारचे रील त्यांनी पाहिलेली होती। त्या रीलच्या अनुषंगाने त्यांच्याशी काही इसमांनी मदापुरी तालुका मुक्ताईनगर येथील काही इसमांनी व मलकापूर शहरातील 2 इसमांनी मिळून त्यांना या ठिकाणी बोलवले होते। पेट्रोलिंग मध्ये असणाऱ्या डीबी पथकाने सदर इस्मांसोबत त्यांना विश्वासात घेऊन सापळा कारवाई करण्याचे ठरवले। त्याप्रमाणे सापळा रचून त्यांना पकडण्यात आलेले आहे। सदर इस्मांचे नाव ईश्वर अशोक मेसरे वय 34 वर्ष, राहणार नरवेल, तालुका मलकापूर, हल्ली मुक्काम यशोदान कॉलनी मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा। दुसरा गौतम मुकुंदा तायडे वय 22 वर्ष, राहणार रमाईनगर मलकापूर, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा यांना गोपाळकृष्ण नगर या ठिकाणी सापळा कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।